आम्हाला आज मावशी आहे ना बाहेर घेऊन चालली होती, म्हणून आहे ना इकडे मावशीला घाबरवायचं काम चाललेलं होतं. आणि आहे ना इकडे आवरून आम्ही सर्वजण आहे ना बाहेर जाण्यासाठी निघालेलो होतो. टोपी उडून जाती का काय याची भीती वाटायला लागलेली होती आम्हाला, म्हणून आम्ही टोपी पण पकडून ठेवलेली होती. लवकर निघता करता आम्हाला आहे ना 5:30 वाजून गेले बाहेर जाण्यासाठी. त्यानंतरून आम्ही पोहोचलो बोट क्लबला आणि इथे ना तिकीट काढण्यासाठी आहे ना आम्ही उभं होतो. इकडे कसं तरी तिकीट काढलं आणि आत एंट्री केली आम्ही सर्वांनी. त्यानंतरून आहे ना आम्हाला ना 4 वाजता यायचं होतं, पण आम्ही आहे ना इकडे पोचलो 6:30ला. आवरता करता पण उशीर झाला आणि उन्हामुळे पण आहे ना लवकर नाही येता आलं आम्हाला इकडे. आणि बेबूसोबत आहे ना मस्त असे फोटो काढले आणि असं तोंड करायचं आमचं कंपल्सरी झालं आहे बाहेर गेल्यानंतरून. त्यानंतर सर्व बहिणींनी मिळून इकडे आम्ही आहे ना फोटोशूट करत होतो. त्यानंतर बेबूला घेऊन आहे ना थोडंसं पुढं गेलो आम्ही आणि इकडे क्लायमेट खूप सुंदर झालेलं होतं. संध्याकाळचे 7 वाजलेले होते, पण समजलंच नाही आम्हाला. त्यानंतर वैतागून आम्ही आहे ना मावशीला म्हणालो को चल आता आम्हाला वैताग आलेला आहे, आम्हाला घरी घेऊन चल. त्यानंतरून आम्ही सर्व बहिणींनी मिळून आहे ना इकडे मस्त एन्जॉय केला. बऱ्याच दिवसांनी भेटलेलो होतो आम्ही, म्हणून आमची मस्ती काही संपत नव्हती. आमच्या तिघींची मस्त इथे हसी मजाक चाललेली होती आणि बेबू आहे ना तिकडे मावशीसोबत बसलेली होती, कारण काय ना त्यांचे पाय दोघींचे खूप दुखत होते म्हणून. आणि त्यानंतरून इकडे आहे ना मस्त असा सनसेट झालेला होता आणि इकडे मस्त शांत वातावरण झालेलं होतं आणि फोटोशूट काय आमचं संपतच नव्हता. फोटो आम्हाला काढायचेच होते. इकडे दिवसाची रात्र झालेली, पण फोटो आमचे काही संपतच नव्हते. चला मग बाय, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.